न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आई वडिलांच्या स्मरणार्थ संजय शर्मा, आलोक शर्मा या दोन्ही मुलांनी व शर्मा फॅमिलीनं आई वडिलांच्या स्मरणार्थ श्री रामेश्वर प्रसाद सरोज राणी शर्मा शनिधाम देहू रोड इथं साईनगर या भागामध्ये शर्मा फॅमिली अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत। त्यांचे संजय शर्मा यांचे अनेक सामाजिक काम उपक्रम नेहमी सुरू असतात। त्यामध्ये स्वच्छतेचे असू द्या तसेच करू नका यामध्ये मंदिराच्या या भागांमधून गोरगरिबांना जेवण तयार करून जेवणाचे डबे पॅकेट पाठवले। अशा प्रकारे संजय शर्मा यांचे कार्य साईनगर देहू रोड या भागामध्ये सुरू आहे। तसेच त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी शनी मंदिर उभारले। तसेच नागरिकांना या ठिकाणी दर्शन व्हावे व सर्व देवदेवांचं दर्शन घडावं यासाठी गणपती मंदिर पासून भोलेनाथ राधेकृष्ण साईबाबा शेरोबाली माँ राम दरबार शिव परिवार असे अनेक मूर्ती या ठिकाणी देवांच्या स्थापित आहेत। त्याचबरोबर शंकराची पिंड या ठिकाणी आहे। त्यामुळे सर्व देवांचं दर्शन या ठिकाणी संजय शर्मा यांच्या माध्यमातून लोकांना घेता येते। तसेच या ठिकाणी अनेक लोकांना भोजनाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी होत असते। नागरिकांना महाप्रसाद या ठिकाणी दरवर्षी सुरू असतो। मंदिराची स्थापना 29 जानेवारी 2012 रोजी झाली आहे। मंदिराचं बांधकाम केलं आहे व केले आहेत संजीव शर्मा यांच्या माध्यमातून। साईनगर भागामध्ये नागरिकांमध्ये एक सामाजिक कार्य करणारं व्यक्तिमत्व असं शर्मा परिवार व संजीव शर्मा हे या भागातील नागरिकांना मिळालेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये देवदर्शनाच्या साठी लोकांना जायला मिळत नाही, दूर तर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येतात व दर्शन घेतात आणि अशा संजीव शर्मा यांच्या कार्यास सर्वत्र कौतुक केलं जात आहे। संजय शर्मा यांनी आपल्या आई वडिलांच्या मूर्तीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे। तसेच आई वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी हे मंदिर उभारलं गेलंय। तरी त्यांनी अनेक तरुणांना आपल्या वडिलांचं सेवा करण्याचे संदेश दिले। तरी संजू शर्मा यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे, कारण असं मुलं आई वडिलांना नशिबानं जन्मास घालतात आणि पुण्य काहीतरी करावं या दृष्टिकोनातून आपण समाजाचं काहीतरी देणे करत आहोत, आई वडिलांचे देणेकरी आहोत या दृष्टिकोनातून संजय शर्मा यांचं काम खूप सुंदर असं झालेलं आहे व करत आहेत। त्यांच्या पुढील कार्यास आमच्या साईनगर भागातील सर्व नागरिकांच्या हार्दिक शुभेच्छा। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी मौजेस। नमस्कार, मी रामदास ताटे, न्यूज महाराष्ट्र K9चा संपादक। आज या ठिकाणी थॉमस कॉलनी या भागामध्ये आपण एक मंदिराच्या ओपनिंगसाठी आम्ही ओपनिंग झालेली आहे, मोठा कार्यक्रम आहे। मंदिराचे जे संस्थापक अध्यक्ष आहे संजय शर्माजी, आज त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत। प्रत्यक्षात त्या मंदिराला आज आपण या ठिकाणी भेट दिलेली आहे। संजू भाई नमस्ते। नमस्ते। आपलं नाव पूर्ण? संजय रामेश्वर प्रसाद शर्मा। अच्छा, हे आपले आई वडील आहेत का? जी हाँ, ये मेरे मम्मी पापा। आपने ये मंदिर किसके मम्मी पापा के स्मरण में बनाया? जी हाँ, मेरे मम्मी पापा के स्मरण में बनाया। कौन से साल में बनाया था? ये 2012 में 2012 29 जनवरी 2012 को स्थापना हुआ था। या ठिकाणी आपण म्हणजे कुणी कुणी सहकार्य केलं आपल्यासाठी मंदिरासाठी? सहकार्य मैंने किसी से भी नहीं लिया, मैंने अकेला ही बनाया। शनिदेव ने ताकत दी। मैंने 8-9 साल में मंदिर बनाया, लेकिन धीरे धीरे अकेला ही मैंने मंदिर बनाया। उनके आशीर्वाद से उन्होंने मुझे सेवा करने का मौका दिया, इससे बड़ी कोई बात नहीं हो सकती। आपण या ठिकाणी पाहिले ते त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती या ठिकाणी शनी मंदिर उभारलेले आहे आणि या ठिकाणी अनेक भाविकांना जे या दर्शनाला तर आजारी जे आहेत ते पण या ठिकाणी बरं झाले आहेत, असे त्यांच्याकडनं आपण त्यांच्या तोंडातून ऐकू। संजू भाई, आपल्या मंदिरामध्ये अनेक लोक बरे झालेले आहेत, ते सत्य आहे का? बिल्कुल बिल्कुल। किसी का पैरालिसिस था 3-4 साल से, जो बेड पे था, वो भी यहाँ का तेल इनका शनिदेव पे जो चढ़ता है वो लेके जाने के बाद मालिश करके 1 महीने में चलने लगे। और किसी की आँख की रोशनी थी चली गई थी, उसको भी अचानक रात को मतलब दिखना बंद हुआ था, उन्होंने प्रार्थना किया तो सुबह वो पूरा देखने लगे। तो ऐसे काफ़ी चमत्कार है। अगर आप आओगे शनिवार वाले दिन तो आपको पता चलेगा, लोग आपको मिलेंगे, वो डेली मतलब हर शनिवार आते हैं इधर। अभी आज आपल्या मंदिरामध्ये दुसरं गेल्या वेळेला आम्ही आलो तो होम हवन झालं, म्हणजे दरवर्षी तुमच्याकडे होम हवन असतं आणि महाप्रसाद असतो का? जी हाँ, साल में 2-3 बार अपना महाप्रसाद होता है, जिसमें 1000-1200 लोग प्रसाद लेके जाते हैं। और अभी मेरा ये भी विचार है कि जानवरों के लिए एक छोटा अस्पताल अपन शुरू करेंगे और एक वृद्धाश्रम। मग ते वृद्धाश्रम जे आहे ते कुठं चालू करणार? वरती कुठं आहे का जागा अजून? नहीं, मैं अभी जगह देख रहा हूँ, कोई अच्छी सी जगह अगर मिल जाएगा 10-12 गुंठा तो उसमें लेके हम लोग शुरू करेंगे। आता आपण या ठिकाणी जे बनवलेले आहेत खूप छान मंदिर आहे आणि आपल्या आई वडिलांच्या
स्मरणार्थ या ठिकाणी बनवलेले आईवडिलांचे त्यांनी आपण पाहू शकतो की मूर्ती पण बनवलेली आहे, मूर्ती पण त्यांनी बनवलेली आणि छानसं असं एक मंदिर या ठिकाणी बनवलेले आहे। संजू भाई, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काय सांगू शकता? मैं यही बोलूँगा, हर एक को अपने माँ बाप की सेवा करनी चाहिए। माँ बाप अगर आपसे दुखी है तो वो आदमी कभी सुखी नहीं रह सकता है, इसलिए माँ बाप का सेवा करना बहुत जरूरी है। अगर आप मूर्ति तो नहीं बना सकते, कम से कम उनका इज्जत रखिए, उनकी सेवा करिए जब तक वो अपने ऊपर है। बड़ों का साया बहुत ज़रूरी होता है घर में। अभी हमारे माँ बाप नहीं रहे, इसलिए हमको पता चलता है उनकी क्या कीमत थी। हम लोग भी यही सोचते थे, अरे चलो मम्मी पापा है, शाम को थोड़ी देर बैठते थे साथ में, लेकिन अब पता चलता है कि उनको हमने ज़्यादा टाइम देना चाहिए था। या ठिकाणी एक मुलगा आई वडिलांच्या विषयी कसं प्रेम असावं आणि ते कसं आईवडिलांना वृद्ध काळामध्ये त्यांच्यासोबत खरं त्यांना गरजेचं असतं। जसं आपण लहान असताना आईच्या कुशीमध्ये आपण राहतो, आईला त्यावेळेस आपल्याला गरज असते आईची, पण मोठे झाल्याच्या नंतर मुलांना आईवडिलांना आपल्या मुलाची गरज असते। तेच या ठिकाणी संजूभाईंनी सांगितलेलं आहे। आता आपण हे मंदिर पूर्ण बघूया, पूर्ण मंदिर। हे आपण पाहू शकता शंकर मंदिर आहे, शंकर पार्वती, त्याच्यानंतर दुर्गा माता, त्यानंतर आपल्या राम सीतामाई, साईबाबा असे अनेक हे आहेत। आणि या ठिकाणी शनी शिंगणापूर सारखी या ठिकाणी शिला आहे आणि पुढे शंकरांचे पिंड पण आहे, हनुमानांचं पण आहे। असं या सुंदर असे मंदिर या ठिकाणी संजूभाई यांनी आपल्या कष्टामध्ये त्यांनी या ठिकाणी बनवलेले आहे। तरी येणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी संजूभाई मूर्ति आपण हे कुठून आणलेली आहे? ये हमने पहाड़ से तोड़ के पत्थर और पूरा 900 किलो का हमने पत्थर से शिला बनवाया है। आता इथून पुढचा आपला उद्देश काय आहे? इसके आगे बस लोगों का सेवा, अन्नदान वगैरह करना है। हमने कोविड में भी यहाँ से खाने का पैकेट्स बना के काफ़ी बांटा है गरीबों में। या ठिकाणी आपण पाहू शकता, म्हणजे संजूभाई यांनी आपल्या ट्रस्टच्या या माध्यमातून, मंदिराच्या माध्यमातून या ठिकाणी शनी मंदिर तर उभारले आहे, या ठिकाणी गणेशजीचे पण आहे आणि लोकांना तीर्थक्षेत्राला जाण्या कुणाला भेटत नसतं, तर या ठिकाणी सर्व देवदेवताच्या या ठिकाणी मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत। आणि कोविडच्या काळामध्ये संजूभाई यांनी चांगल्या प्रकारे काम केले आणि शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे। जे असे याच्यात स्फूर्तीने काम करतात अशा समाजसेवकाकडे शासनाने, प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे। हीच या ठिकाणी अपेक्षा आहे की आपण जो चांगला काम करतो त्याला शासनाकडनं पारितोषिक भेटतात। पण संजूभाई यांची एवढीच अपेक्षा आहे की ज्यावेळेस वृद्ध आश्रम आम्ही सुरू करू त्यासाठी शासनाने पण त्याला मदत करावे। तसंच मंदिरासाठी एक मागच्या बाजूने एक रोड जाणार आहे, तर पाठीमागच्या बाजूने एक भाविकांना उद्या भविष्यात येण्यासाठी रोड, एक 15 फुटी रोड मिळावं असे प्रशासनाकडे त्यांनी एक मागणी पण केलेली आहे। आणि प्रशासन लवकरात लवकर याच्याकडे लक्ष देतील आणि या भागातील जे आहेत, इतर पिंपरी चिंचवड असू द्या, पुणे असू द्या, या भागातील या ठिकाणी ज्यांना शिंगणापूरला जाता येत नाही, या ठिकाणी शनी महाराजाच्या दर्शनासाठी येऊ शकतात। आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।